Welcome students in the class of TYBSc Inorganic Chemistry, that is CH 502. I am Professor S.T. Magar, Assistant Professor from S.G. Patil Arts, Commerce and Science College, Sakri. First of all, welcome all of you in the Department of Chemistry, S.G. Patil Arts, Commerce and Science College, Sakri. तुम्हा सगळ्या मित्रांचं डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्रीमध्ये खूप खूप वेलकम. त्यानंतर पुढे बोलायचं म्हटलं तर आपण सध्याच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमधून सर्वाईव्ह करतो आहे. तर ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमधून सर्वाईव्ह करत असताना आपल्यावर आज जी परिस्थिती आहे की म्हणजे अबाउट एज्युकेशन, की ऑनलाईन टीचिंग अँड लर्निंग, की आपण सध्याच्या सिच्युएशनमध्ये तरी आपण सध्या की आपल्याला ऑनलाईन लेक्चर्स किंवा ऑनलाईन गोष्टींतूनच आपलं सिलेबस किंवा आपलं जे डेली रुटीन आहे ते जोपर्यंत सिच्युएशन नॉर्मल होत नाही तोपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टींमधूनच आपल्याला मार्ग शोधायचे आहेत. तर सांगायचा मुद्दा हा की तुम्ही आता TYBSc केमिस्ट्रीला ॲडमिट झालेला आहात. TYBSc केमिस्ट्री ॲडमिशन झालेला आहे म्हणजे इथून पुढचं जे तुमचं फ्युचर आहे ते या केमिस्ट्री विषयातूनच घडणार आहे. म्हणून इथून पुढचा TYBSc आत्तापासूनच जर तुम्ही व्यवस्थितपणे म्हणजे केमिस्ट्री BScकडे न बघता केमिस्ट्री ॲज अ फ्युचर म्हणून आपला फ्युचर सब्जेक्ट म्हणून बघायला सुरुवात करा आणि त्या पद्धतीने इथूनच तुम्ही आपलं बेसिक्स किंवा जरी तुम्हाला FY किंवा SY मधून थोड्याफार गोष्टी परीक्षापुरता मर्यादित ठेवलेल्या असणार तरीही आत्तापासून TYBSc पासून तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकून घेण्यासाठी शिका. म्हणजे फक्त परीक्षापुरता मर्यादित न राहता तुम्हाला जर करिअर केमिस्ट्रीमध्ये करायचं हे तुम्ही स्वतः ठरवलेलं आहे. तुमच्यामधले काही विद्यार्थी असे आहेत की सहज दुसऱ्याने घेतलं म्हणून आपण केमिस्ट्री घेतलं, किंवा काहींनी जबरदस्तीने घरच्यांनी फोर्स करून घेतलं, काहींनी हे स्वतःच्या मर्जीने घेतलं, किंवा काहींचं सुरुवातीपासून ठरलेलं होतं की आपल्याला केमिस्ट्रीमध्ये करिअर करायचं. तर तुम्हा सगळे म्हणजे हे ज्या तिघचारी प्रकार जे बोललो मी त्या सगळ्या प्रकारातल्या विद्यार्थ्यांसाठी जरीही तुम्ही कुठल्याही पद्धतीने TYला केमिस्ट्रीला ॲडमिशन घेतलेलं आहे पण आता तुमचं डिसिजन जर तुम्हाला शिकायचं आहे तर तुमचं डिसिजन फायनल झालेलं आहे केमिस्ट्रीमधून करिअर करायचं, तर इथून कमीत कमी TYBSc पासून तरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक एज्युकेशन म्हणून किंवा परीक्षापुरता मर्यादित न राहता एक नॉलेज म्हणून आपल्या कन्सेप्ट्स बेसिक्सपासून सगळ्या गोष्टी करिअर म्हणून शिकायला सुरुवात करा, एवढंच सांगायचं आहे मला. तर त्यानंतर पुढची गोष्ट की मी सगळेच विद्यार्थी नाही म्हणत पण तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थ्यांना आजही असं वाटतं आहे की आपण ज्या पद्धतीने SY BSc पास झालो एक्झाम न देता ती आपल्यासमोर सिच्युएशन होती म्हणून, तर त्या पद्धतीने हेही वर्ष आपलं निघून जाईन. तर तसा गैरसमज कधीही करून घेऊ नका की आपल्याला हे वर्षही असंच निघून जाईन. कोरोना काळात ज्या पद्धतीने आपण मागच्या वर्ष पास झालो SY BSc त्या पद्धतीने हेही वर्ष निघून जाईन अशा कुठलाही पद्धतीचा विचार न करता कधीही काय सिच्युएशन येईन, मागचं वर्ष जरी होतं तरी त्याच्यात आपण आपलं सगळं सिलेबस फिजिकली घेतलेला होता. सिलेबस, आपल्या इंटरनल टेस्ट सगळं आपल्याकडे रेकॉर्ड होतं आधीपासून, ज्याच्यानुसार आपण इंटरनलचे मार्क्स देऊ शकलो आणि त्यावरून तुमचे रेकॉर्ड्स असल्यामुळे त्यावरून आपण किंवा जे मागचे बॅकलॉग होते त्यांच्याही आधी कधीतरी त्यांनी इंटरनल रेग्युलर कॉलेज केलेलं होतं आणि त्यांचं सगळं रेकॉर्ड कॉलेजकडे होता. तर या सगळ्या गोष्टीतून त्यांचं व्यवस्थितपणे म्हणजे मूल्यमापन जे म्हणतो ते करू शकलो, इव्हॅल्युएशन. तर सांगायचा मुद्दा हा की ह्या वर्षी तुमची सुरुवात ऑनलाईनपासून झालेली आहे. म्हणून कोणतेही पाऊल उचलताना किंवा तुमच्याकडे आमचा ज्या पद्धतीने मागच्या वर्षी तुमचा सगळा ऑफलाईन डाटा होता, तुमच्या सगळ्या टेस्ट घेतलेल्या होत्या, सगळ्या इंटरनल झालेल्या होत्या, त्या पद्धतीने हे जर सेमिस्टर आपण डायरेक्ट परीक्षाच झाल्या तर तुमचं इंटरनल जो आपला पॅटर्न आहे 60-40 पॅटर्न, तर 60 मार्क्सचा जो आहे तुमचा
थेरी पेपर होणार आहे आणि 40 मार्क्स जे आहे ते इंटरनल इव्हॅल्युएशन. तर इंटरनल इव्हॅल्युएशनमध्ये ते 40 मार्क कशा पद्धतीने द्यायची यासाठी आपल्या ह्या वर्षात आपलं सगळ्या ऑनलाईन गोष्टींवर अवलंबून आहे. तर त्यासाठी त्याच्यात तुमचा अटेंडन्स, तुम्ही केलेले लेक्चर्स, किती लेक्चर्स केलेले आहेत, तुमचा अटेंडन्स, लेक्चर्स बघितल्यानंतर ज्या ज्या टेस्ट झाल्या मधून त्या सगळ्या तुम्ही अटेंड केलेल्या आहेत किंवा नाही, या सगळ्या गोष्टी. तर या सगळ्या गोष्टींवरूनच तुमचं इंटरनल इव्हॅल्युएशन ठरणार आहे. म्हणून कुठल्याही पद्धतीचा गैरसमज असेल की आपण मागच्या वर्षीही पास झालो न परीक्षा देता, ह्या वर्षीही हो, तो गैरसमज आजच काढून टाका. आणि खरंच करिअर म्हणून जर तुम्ही केमिस्ट्रीकडे बघत असाल तर आजपासून इथून मागचं गेलेलं ते विसरा आणि आजपासून या सगळ्या गोष्टींसोबत फॅमिलियर व्हा. केमिस्ट्री म्हणजे केमिस्ट्रीमधल्या सगळ्या गोष्टी एक एज्युकेशन म्हणून किंवा परीक्षापुरता मर्यादित न राहता ते एक आपलं करिअर म्हणून सगळ्या गोष्टी शिकत राहा. म्हणजे इन फ्युचर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. हे सगळं झालं म्हणजे परिस्थितीवरून जे जे काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल. आता आपण आपल्या मेन विषयाकडे येऊया की आपण जो विषय शिकणार आहोत किंवा मी तुम्हाला जो विषय शिकवणार आहे तो CH502, दॅट इज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, जो आहे 60+40 की 60 मार्क्स तुमचे एक्सटर्नल एक्झाम आणि 40 मार्क्स जे आहेत ते इंटरनल इव्हॅल्युएशनमध्ये. तर अशा पद्धतीचा हा तुमचा CBCS पॅटर्ननुसार यावर्षी सिलेबस चेंज झालेला आहे. त्यामुळे जो तुमचा पॅटर्न आहे तो CBCS पॅटर्न आहे. तर त्यानुसार तुम्हाला सगळ्याच टीचर्सने एक जी गोष्ट म्हणजे ज्या सिलेबसबद्दल सगळेच बोललेले आहात, त्याच्यामुळे मी तिथे टाईमपास नाही करणार की टोटल 6 सब्जेक्ट्स आहेत, 6वा ऑप्शनल आहे. फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, त्यानंतर ॲनालिटिकल, इंडस्ट्रियल आणि लास्ट तुमचा बायोकेमिस्ट्री आणि जो दुसरा ऑप्शन आहे आय थिंक डेअरी. तर या दोघांपैकी आपण बायोकेमिस्ट्री चूज केला आहे. कशावरून? तर तुमच्या फ्युचरबद्दल विचार करून की तुम्हाला MSCला बायोकेमिस्ट्री जे आहे ते उपयोगात पडणार आहे. त्यानुसार आपण हे 6 सब्जेक्ट्स थेरी पेपर्स 600 मार्कांसाठी आणि 3 तुमचे प्रॅक्टिकल्स की जे 300, टोटल 900 पैकी एक्झाम TYBSC फर्स्ट सेम आणि सेकंड सेम, आणि सेकंड सेमला पण सेम. तर त्याच्यातला आपला हा सब्जेक्ट इनऑर्गॅनिक केमिस्ट्री